भाऊ, आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे. भाऊ, महानगरपालिका निवडणूक 2026 आलेली आहे आणि आपल्या प्रभागामधून आपल्याला शिवसेना शिंदे गटनी आपल्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे. काय सांगाल, काय बोलाल की शिवसेना शिंदे गटचा आपण कसा आभार मानाल? मी लहानपणापासून शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक असल्या कारणाने माझ्या या प्रभागामधनं प्रभाग 21 मधनं आतापर्यंत 5दा धनुष्यबाणाच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर इथनं नगरसेवक निवडून गेलेला आहे आणि तो आमचा अधिकार आहे. या परिसरातील लोकांचे कामं आम्ही केले आहे, त्यांच्या समस्या आम्ही सोडवल्या आहे, त्यांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी पाठीशी राहिलो आहे. कोणताही जातीभेद, कोणताही वर्णभेद, कोणताही धर्मभेद न करता जो येईल त्याचं काम करायचं असं शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार आम्ही इथे सदैव काम केलं आहे. त्यामुळे आमचा निश्चितच अधिकार आहे. आपण ही निवडणूक कोणत्या नजरेने पाहता, कसे पाहता आपण? निवडणूक ही जी असते ही गेल्या 8 वर्षानंतर ही आता पुन्हा निवडणूक होत आहे आणि नगरसेवक म्हटलं की या परिसरातील संपूर्ण प्रभागातील जेवढ्या वस्त्या असते त्या वस्तीतल्या प्रमुख राहते आणि त्या प्रमुख जसा कुटुंबातला जसा प्रमुख राहतो तसा तो नगरसेवक हा संपूर्ण वस्तीतला संपूर्ण मोहल्ल्याचा हा प्रमुख राहते आणि ते फार मोठी जबाबदारी त्या नगरसेवकाची त्या लोकांप्रती असते, सर्वसामान्य जनतेप्रती असते. त्या माणसाने नगरसेवक जो कोणी बनतो त्यांनी लोकांच्या नेहमी सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे, त्या भागातील संपूर्ण समस्याचं निराकरण केलं पाहिजे. अशा प्रकारचा नगरसेवक असला पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण नगरसेवक म्हणून उभे झालेले आहे. सर, आपला मेन एजेंडा, मेन उद्देश, मेन मुद्दे काय आहे की ते घेऊन आपण रणांगणात आलेले आहे? या परिसरामध्ये शिवसेना मागील बरेच वर्षापासून म्हणजे सत्तेवर होती, या भागातलं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे या भागात रस्ते या भागातले चांगले आहे, आपणही पाहत असाल. पण सांडपाण्याची जे ड्रेनेज सिस्टीम आहे, जे पावसाळी पाणी वाहून नेणारी सिस्टीम आहे ती कोलॅप्स झाली आहे. कारण हा परिसर पूर्ण जुना आहे आणि या भागातलं जे नेटवर्क आहे ते कुठं कुठं कोलॅप्स झालेलं आहे. त्यामुळे पावसाचं पाणी जागोजागी साचते, नाल्याची नाल्यामध्ये ते पूर्णपणे वाहून जात नाही. मला वाटते की ड्रेनेज सिस्टीम मध्ये काम करायला पाहिजे आणि तेही प्लॅनिंग करून ड्रेनेज सिस्टीमवर काम झालं पाहिजे. माझ्या प्रभागामध्ये पाण्याचं नेटवर्क सर्वीकडे आहे, परंतु पिण्याचं पाणी फार कमी येते, कमी वेळ येते. ती वेळ वाढवण्याची गरज आहे. या भागातील बरेचशा अशा छोट्या छोट्या स्लम भाग असल्यामुळे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्या भागामध्ये व्यवस्थित फ्लोरिंग करून जुन्या ज्या गटर लाईन्स आहेत त्या बदलून त्या जागी नवीन नेटवर्किंग करावे लागेल असं मला वाटते. याच्या व्यतिरिक्त प्रभागातील युवक आहे, युवती आहेत, महिला आहे, यांच्या उत्थानासाठी युवकांच्या रोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र राबवणे, रोजगार कसा प्राप्त करता येईल, त्याला स्वयंरोजगार कसा प्राप्त करता येईल, एखादा व्यापार कसा करता येईल, अशा प्रकारचं योजना माझ्या वतीने आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना शासनाच्या विविध योजना या असतात, त्या योजनांपर्यंत त्या महिलांचे बचत गट गेले पाहिजे, त्यांना त्या योजना मिळाल्या पाहिजे, यासाठी मी माझं काम राहील. तसेच आदरणीय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेत मला वाटते लाडकी बहीण योजना, लाडकी बहिणीला लाभ मिळत आहे. तसंच शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्ष हा सत्तेमध्ये आहे आणि मला वाटते की त्याचा लाभ शासनाचे ज्या काही योजना महिलांसाठी, युवकांसाठी त्या मिळवून देण्याचा माझा नगरसेवक म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न राहील. आपण काय सांगाल की ही निवडणूक बॅलेट पेपरवर की ईव्हीएम मशीनवर व्हायला पाहिजे? आपली काय प्रतिक्रिया राहील? नाही, निवडणूक असते आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपण जर निवडणूक लढवतो तर मला वाटते बॅलेट का आणि ईव्हीएम का कोणत्याही पद्धतीने राहिली तर नियोजन पद्धती जर व्यवस्थित राहिली, लोकांचा आधार राहिला, लोकांचा सहभाग राहिला तर कोणतीही निवडणूक कठीण होत नाही. भाऊ, आपल्या प्रभागाची जनता आपल्यावर अपार प्रेम करत आहे, तर आपल्याला छान प्रतिसाद मिळत आहे, त्यांचे आश्वासन आपण कसे पूर्ण कराल? मी मागील
25 वर्षापासून या भागात राहतो आणि सामाजिक कार्यामध्ये काम करतो. 25 वर्षापैकी जवळपास 20 वर्ष या भागातील जनतेने शिवसेनेच्या नगरसेवकाचं काम बघितलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या काय अपेक्षा असते, त्यांना काय हवं असते, वर्षानुवर्षी पिढी बदलत जाते, हळूहळू अपेक्षा वाढत जाते. पूर्वीचा काळ असा होता, इथे पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, लाईट नव्हते, गटर लाईनचा प्रॉब्लेम होता, सर्व प्रॉब्लेमनी ग्रस्त असा हा एरिया होता. पण शिवसेनेचा नगरसेवक झाल्यानंतर हळूहळू प्रत्येक गोष्टी काहीतरी निराकरण होत गेलं, सगळ्या गोष्टी मजबूतीने होत गेल्या. आता विषय आहे की एक आधार म्हणून, शिवसेनेचा एक आधार म्हणून या परिसरात नगरसेवक असणे अत्यंत आवश्यक आहे. भाऊ, नगरसेवक हा एक नेता नसून समाजसेवक आहे, याबद्दल आपण कशी व्याख्या द्याल? नगरसेवक मुळात असं असते की नगरसेवक आपल्या परिसरामध्ये गटर लाईन टाकणे, रस्ते बनवणे, पाण्याची सोय करणे, इलेक्ट्रिकचे पोल लावणे याच्यापुरती मर्यादित नसतो. जसं आपण एका परिवारात राहतो, एका कुटुंबात राहतो आणि त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती तो एक प्रमुख असते त्या कुटुंबात, आणि त्या कुटुंबातील जे सदस्य असतात ते त्यांना ज्या काही आवश्यकता, कोणत्याही गरजा असतात, त्यांच्या समस्या असतात, ते कोणाला शेअर नाही करत, ते आपल्या कुटुंब प्रमुखाला शेअर करतात की बाबा मला हे पाहिजे, ते पाहिजे. पण कुठे वडील कुटुंब प्रमुख असते, कुठे आई कुटुंब प्रमुख असते, कुठे भाऊ कुटुंब प्रमुख असतो. तर जो कुटुंब प्रमुख असतो आपल्या त्या परिवारातला, त्याच्याकडे परिवारातील सदस्य हे आपल्या समस्या मांडत असते. तर माझं म्हणणं एवढंच आहे की नगरसेवक जो हा आहे, हा संपूर्ण परिसरातील जेवढे कुटुंब आहेत, परिसर आहेत, त्यांचा हा प्रमुख आहे. आणि लोकांच्या ज्या काही छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या नगरसेवकापर्यंत जाते. सर्वसामान्य जनता डायरेक्ट कधी आमदार किंवा खासदाराकडे जात नाही. माझ्या मते नगरसेवक पद हे फार महत्वाचं पद आहे, सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्वाचं पद आहे असं मला वाटतं. हो, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला, आपल्या प्रभागाच्या जनतेला, युवांना काय असे आव्हान, काय असे संदेश द्याल? मी एवढंच म्हणेन, येणारी 15 तारखेची निवडणूक ही फार तुमच्या आमच्यासाठी सर्वांची महत्वाची आहे. जरी मी उमेदवार असलो प्रभाग 21D मधनं, तरी माझं एवढंच आव्हान राहील माझ्या प्रभागातील जनतेला आणि सर्व युवकांना, युवतींना आणि सर्व महिलांना की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रत्येक कॅटेगरीतल्या उमेदवाराची चाचपणी करा, ओळखा त्यांना की खरंच कोण तुमच्या योग्य लायक आहे किंवा नाही आहे, कोण तुमच्या सुखदुःखात साथ देऊ शकणारा आहे की नाही आहे, कोण तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावणार आहे की नाही आहे, कोणी उमेदवार बाहेरचे आहे की आपल्या परिसरातले आहे की आपल्या प्रभागातले आहे. ह्या सर्व गोष्टीची चाचणी करा आणि मगच तुम्ही निर्णय पक्का करून योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावा, एवढीच माझ्या प्रभागातील जनतेला विनंती आहे.